शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर आणि राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम कक्ष जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानं आज जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या अनुषंगानं उद्घाटन व मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या दिनाच्या औचित्यानं डॉक्टर संदीप पिपरे यांनी यावर्षीची थीम असलेल्या अनमास्किंग द अपील काउंटरिंग निकोटीन अँड टोबॅको ॲडिक्शन ची माहिती दिली व तंबाखूमुळे शारीरिक, मानसिक, सामाजिक व आर्थिक दुष्परिणामांची सखोल माहिती सांगून मार्गदर्शन केलं। उपस्थितांना भविष्यात त्यांच्या सहवासात येणाऱ्या व्यसनाधीन 10 लोकांना तंबाखूमुळे होणारे दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्याचं आणि तंबाखू व्यसनाधीन लोकांना तंबाखू सोडण्यासाठी प्रोत्साहित करण्याचं आवाहन त्यांनी केलं। याशिवाय तंबाखूच्या सेवनानं तोंडाचा, फुफ्फुसाचा रोग, कर्करोग, हृदयविकार, पचनसंस्थांवर परिणाम होतात याबाबतचं मार्गदर्शनही केलं गेलं। जनजागरण म्हणून आज आपण ओपीडी मध्ये हा कार्यक्रम घेतला आहे। तिथे टोबॅकोमुळे काय काय परिणाम होतात याबद्दल आपण लोकांना सांगायला पाहिजे। आणि याबद्दल बोलताना बरेच आपले मान्यवरांनी सांगितलं की टोबॅको हे केसापासून नखापर्यंत त्याचा इफेक्ट होतो आणि फक्त हेल्थ नाही तर फॅमिली सुद्धा उद्ध्वस्त होऊ शकते आणि त्यामुळे बरेचसे फॅमिलीला त्याच्यापासून इफेक्ट होईल। म्हणून आपण याच्यापासून प्रवृत्त करण्याकरिता बरेचसे कार्यक्रम राबवतो आहे। त्यात एक कार्यक्रम म्हणजे मला खूप छान आवडला की प्रत्येकाने कमसे कम 5 लोकांना पकडून त्यांना टोबॅको सोडण्याकरिता प्रवृत्त करण्याकरिता आपण त्यांना इनिशिएट करायला पाहिजे। आणि हाच एक जर आपण वर्षभर जर राबवला, आपण आपल्या हॉस्पिटलपासून सुरू करून आपल्या चंद्रपूरमध्ये राबवून आणि हा महाराष्ट्रभर आणि देशाभर जर नेला तर खरंच आपण याच्यापासून मुक्तता प्राप्त करू शकतो। धन्यवाद। आज या जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या अनुषंगाने पोस्टर कॉम्पिटिशन्स घेण्यात आले। याच्यामध्ये आपण काही स्लोगन डिसाईड करून दिले होते की विद्यार्थ्यांमध्ये ही जनजागृती झाली पाहिजे आणि तंबाखूचे दुष्परिणाम काय आहेत हे प्रत्येक लोकांना चित्रफितीच्या माध्यमातून दिसेल या अनुषंगाने पोस्टर्स घेतले। त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे असा सहभाग घेऊन त्यांना आम्ही काही पुरस्कार पण डिस्ट्रीब्यूट केले, मेडल्स पण दिलेले आहेत, प्रथम पुरस्कार, द्वितीय पुरस्कार, तृतीय पुरस्कार। आणि ही जी स्पर्धा जी आहे ही फार महत्त्वाची ठरली आणि याच्यामध्ये सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याच्याबद्दलचं फार असं ज्ञान असं अवगत केलेलं आहे।